डोंबिवलीतील भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डोंबिवलीतील वय.ह.ब.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलन भाजपा प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड़ मां के नाम अभियानांतर्गत भाजपा डोंबिवली पूर्व शहराच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी रवींद्र चव्हाण यांनी गेल्या वर्षी लावलेल्या वृक्षासोबत सेल्फी घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। कार्यक्रमाला भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा गट नेते शशिकांत कांबळे, शिक्षण समिती सभापती अभिजित थरवळ, मंडळ अध्यक्ष मितेश पेनेकर, नगरसेविका रंजनाताई पेनेकर, नगरसेविका दीपेश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान मोठेगाव बॅग वॉटर परिसरात नगरसेविका दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी वृक्षारोपण करून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्यांचे संगोपन करायचे आवाहन केले। तसेच जुनी डोंबिवली गणेश घाट परिसरात नगरसेविका रसिका कृष्णा पाटील व भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष कृष्णा बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। आपल्याला सर्वांना माहीत आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर पर्यावरण दिन म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विविध NGOज जे आहेत या NGOजनी हा कसा साजरा करावा या संदर्भातले काही डायरेक्शन्स हे प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्या संदर्भात एक रचना संपूर्ण देशभरामध्ये केली आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने सुद्धा प्रत्येक बूथवरती 25 झाडं लावावी आणि त्यांचं संवर्धन करावं या संदर्भातला संकल्प या जागतिक पर्यावरणाच्या दिवसाच्या निमित्ताने केलेला आहे। एक पेड़ मां के नाम या नावाने हे संपूर्ण अभियान संपूर्ण देशभर सुरू आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की हे करत असताना गेली वर्षानुवर्ष याच पद्धतीने पर्यावरण दिन हा आम्ही साजरा करतो। जे गेल्या वर्षी आदल्या वर्षी लावलेलं जे झाड आहे ते झाड यावर्षी पंतप्रधानांनी असं सांगितलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी असं सांगितलं की गेल्या वर्षी जे लावलेली झाड असेल त्याच्याबरोबर एक सेल्फी काढावा असंही सांगितलं। त्यामुळे आपल्याला सर्वांना माहीत आहे की या संपूर्ण भागांमध्ये लावलेली ही सभोवतालची पटांगणाच्या सभोवतालती असणारी सर्व गुलमोहराची झाडं ही त्यावेळच्या काळामध्ये ही भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी लावली होती। आपण पाहिलं असेल त्याचं संवर्धन हे अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज त्याचाही एक सेल्फी हा काढण्यात आला आणि ज्या ठिकाणी काही ठिकाणी झाडं ही काही कारणामुळे जगली नाहीत किंवा त्या ठिकाणी जागा ज्या शिल्लक होत्या त्या ठिकाणी गुलमोहराची नव्याने झाडं जी आहेत ते आज लावण्यात आली। पिंपळेश्वर महामंदिरात 8